यवतमाल लोकसभा सीट पर नामांकन के लिए मात्र 2 दिन बचे हुए हैं, लेकिन इसके बावजूद महायुति अभी तक प्रत्याशी तय नहीं कर पाया है। एक तरफ जहां वर्तमान सांसद भावना गवली उम्मीदवारी मिलने के लिए एड़ी चोटी का जोर लगा रही हैं, वहीं दूसरी तरफ संजय राठौड़ भी अपना दावा छोड़ने को तैयार नहीं है। वहीं इस पर शिवसेना नेता और राज्य सरकार में उद्योग मंत्री उदय सामंत ने कहा कि 1-2 दिनों में यवतमाल सहित बची हुई सीटों पर प्रत्याशी के नाम का ऐलान होगा। आगामी लोकसभा चुनाव में महायुति के उम्मीदवारों के प्रचार करने का निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने अपने तमाम मंत्रियों और विधायकों को दिया है। इसी के मद्देनजर मंगलवार को उदय सामंत नागपुर पहुंचे, जहां पत्रकारों से बात करते हुए उन्होंने ये बात कही। अब उनसे पूछा गया कि सीट आवंटन में समस्या क्यों लग रही है, तो उन्होंने कहा कि सीट जल्दी आवंटित की जाएगी और सूचित घोषित की जाएगी। इसी के साथ उन्होंने राज्य की 45 सीटों पर जीतने का दावा किया है। त्यानंतर देवेंद्रजी देखील भेट घेऊ आणि महायुतीचे उमेदवार जे राजू पारवे उभे राहिलेले आहेत त्यांच्या प्रचारामध्ये आम्ही सामील होऊ। आमचे काही सहकारी भंडारा गोंदिया या मतदारसंघामध्ये जातील। ओव्हरऑल विदर्भातल्या प्रत्येक मतदारसंघामध्ये शिवसेनेचे पदाधिकारी गेले पाहिजेत। या ज्या काही मुख्यमंत्री महोदयांच्या सूचना होत्या, आदेश होत्या, त्या पद्धतीने आज आम्ही सगळे नागपूरला आलेलो आहोत। यवतमाळचा अजून तिला सुटलेला नाही, काय म्हणजे 2 दिवस शिल्लक राहिल्या तर उमेदवारी अर्ज भावना गौड यांनी फडणवीस साहेबांची भेट घेतली नाही। हा तिला देखील 1-2 दिवसामध्ये सुटेल। ज्या ठिकाणी उमेदवार जाहीर व्हायचे आहेत ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये ते देखील जाहीर होतील। आणि सगळ्यात जर आपण विचार केला आणि सध्याचं वातावरण जर बघितलं तर एकनाथजी शिंदे साहेब, देवेंद्रजी आणि अजितदादांनी जो संकल्प केलेला आहे 45+चा, तर नक्की आम्ही 45+ होऊ असं वातावरण महाराष्ट्रामध्ये नक्की आहे। मनसेसोबत युतीच्या चर्चा कुठपर्यंत आलेल्या आहे, काय स्टेटस आहे? या युतीच्या संदर्भामध्ये एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्रजी आणि अजितदादा यांच्याबरोबर त्यांची चर्चा झालेली होती। त्याच्यावर तेच योग्य तो निर्णय सांगू शकतात। परंतु आता जी काही तिकीटं जाहीर झालेली आहेत, आता ज्या काही उमेदवार जाहीर झालेल्या आहेत आणि आता 2 दिवसामध्ये होणार आहे, याचा ओव्हरऑल जर व्ह्यू आपण घेतला तर महायुतीचंच वातावरण पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे आणि 400 पार करत असताना 45+ हे महाराष्ट्रामधनं होईल अशी आमची सगळ्यांची अपेक्षा आहे। 4 जागावर जे घोळवलं होतं ठाणे, कल्याण, संभाजीनगर, काय स्टेटस आहे? त्याच्यावरचा निर्णय देखील येत्या 2 दिवसामध्ये होईल। मला असं वाटतं की सगळे आम्ही एकत्र निवडणुकीला सामोरं जाऊ आणि जे लक्ष आमच्या सगळ्यांच्या समोर आहे 45 ते आम्ही पार करू। काही जागांची अदलाबदली होण्याची चर्चा आहे, काय करायचं? तुमच्या मनातल्या सगळ्या शंका 2 दिवसामध्ये त्या शंकांचं निरसन होईल आणि 48च्या 48 जागा महायुतीच्या जाहीर होईल। ठाणे कल्याणपैकी एक भाजपला हवी याची काही चर्चा आहे? आपल्या मनातल्या सगळ्या शंका 2 दिवसामध्ये त्यांचं निरसन होईल आणि 48च्या 48 जागा जाहीर होतील। दुसऱ्या टप्प्याचं जागा वाटप जवळपास फायनल झालंय। ते सगळ्याच टप्प्याचं जागा वाटप 2 दिवसामध्ये फायनल होईल आणि 48च्या 48 जागा जाहीर होतील। अशी देखील चर्चा सुरू आहे, ही चर्चा आणि सूत्र ही फार आपल्या सगळ्या क्षेत्रामध्ये आहेत, त्याच्यामुळे असं कुठेही चर्चा झालेली नाही, असं कुठेही फायनल झालेलं नाही। ही जागा शिवसेनेची होती, पूर्वीचे आमचे खासदार सहकारी आमच्यासोबत दुर्दैवानं आले नाहीत, त्याच्यामुळे त्या जागेवर शिवसेनेनं दावा ठेवलेला आहे आणि शिवसेनेला जागा जर मिळाली तर महायुतीच्या सगळ्या नेत्यांच्या आशीर्वादानं ती जागा 2 ते 2.5 लाखांना आम्ही जिंकू। महायुतीमध्ये 3 पक्ष असल्यामुळे समन्वय कसा आहे प्रचाराला, काय सगळा समन्वय अतिशय चांगल्या पद्धतीनं आहे। आज देखील जिथं कुठं पाठीपुढे असेल तो समन्वय करण्यासाठीच आम्ही आलेलो आहोत। परंतु आपल्याला 4 जूनला कळेल की समन्वय असल्यामुळं सगळ्याच महायुतीच्या घटक पक्षाने अतिशय चांगला प्रचार केलाय आणि 45च्या पुढे जागा आम्ही जिंकलेलो आहोत। सिंधुदुर्गबाबत काय महायुतीचा उमेदवार असेल आणि जिंकेल तुमचं असेल की कमळावरती? सांगितलं स्पष्टपणाने की त्या ठिकाणी शिवसेना मागच्या वेळी लढलेली होती, शिवसेनेचे खासदार त्या ठिकाणी आहेत, परंतु ते आमच्याबरोबर आलेले नाही, ते उभाटाबरोबर थांबलेले आहेत। त्याच्यामुळे आम्ही शिवसेनेनं दावा केलेला आहे आणि शिवसेनेला ती जागा मिळाली तर महायुतीच्या सगळ्या नेत्यांच्या आशीर्वादानं ती जागा 2.5 ते 3.5 लाखाने आम्ही जिंकू। काही ठिकाणी बंडखोरीची शक्यता, हिंगोलीमध्ये सुद्धा बंडखोरी होताना दिसून येत आहे, कशा पद्धतीने? शक्यता जरी असली तरी बंडखोरी कुठेही होणार नाही याची दक्षता नेते मंडळी घेईल। बच्चू कडू यांना भरभरून निधी दिला तुम्ही आणि मुख्यमंत्री राज्यमंत्री पदाचा दर्जा दिला आणि आता ते बंडखोरी करतोय महायुतीच्या उमेदवारांना। मला असं वाटतं की ही इनिशियल स्टेज आहे जो तिकीट वाटपाची आणि तिकीट जाहीर झालेली, अजून भरपूर पुलाखालून पाणी जायचं आहे। अनेक संकेत तुमच्यापर्यंत अजून पोचायचे आहेत, अनेक संदेश पोचायचे आहेत, अनेक कार्यवाही पोचायच्या आहेत आणि त्या पक्षांतर्गत कारवाया ज्या आहेत जे तिकीट जाहीर होण्याच्या असतात त्या झाल्यानंतर 48 जागा जाहीर झाल्यानंतर ह्या सगळ्या बंडखोऱ्या संपतील याची काय?
खाने के शौकीनों के लिए खुश खबर, हैदराबादी ऑथेंटिक फ्लेवर अब चंद्रपुर में भी। जी हाँ, हैदराबाद स्वाद फैमिली रेस्टोरेंट, जहां आप पा सकते हैं हैदराबाद का ओरिजिनल टेस्ट। हैदराबाद दम बिरयानी, वेज नॉन वेज करी, साउथ इंडियन नाश्ता, चाइनीज, तंदूरी, कबाब, ईरानी चाय, बादाम मिल्क और भी बहुत लजीजदार खाना। इंडोर और आउटडोर में फैमिली के साथ बैठने की उत्तम व्यवस्था और सर्वोत्तम सर्विस, वो भी एकदम किफायती दामों में। हमारे यहाँ पार्सल और पार्टी के भी ऑर्डर लिए जाते हैं। एक बार अपने मित्र और परिवार के साथ अवश्य पधारें, आप दोबारा जरूर आएंगे, ये हमारी गारंटी। हैदराबाद स्वाद फैमिली रेस्टोरेंट, ऑथेंटिक हैदराबादी फ्लेवर, नियर क्रोमा शोरूम, नागपुर रोड, चंद्रपुर। मोबाइल नंबर 9327461199, 7207556199। माना पानाचा ना त्या गोत्याचा पसारा लई बाई वाढला, रुसवा नको ग बाई कुणाचा, मोठ्यानी उतारा काढला। लगीन घाई सुचून देई, खरेदीने पणा काढला, खरेदीला वरसी धीने उत्साह नवा आणला। बांधला बसता बांधला, बांधला बसता बांधला, बांधला बसता बांधला, बांधला बसता बांधला। कमी किमतीत आणि क्वालिटी सोबत, बरं का? परिस्थिती आहे तर शक्य